महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील उमेद या अभियानांतर्गत रत्नागिरीतील महिलांनी एक पाऊल पुढे झेप घेतली आहे। रत्नागिरी तालुक्यातील नाचणी येथील धनज्योती प्रभाग संघाचा समावेश आता केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे प्रकाशित सूत्र एकतेचा धागा या राष्ट्रीय माहिती पत्रकात करण्यात आला आहे। नाचणी येथील धनज्योती प्रभाग आता देशभरातील अन्य समूहांसाठी सर्वोत्तम कार्यपद्धतीचा वस्तुपाठ अर्थात बेस्ट प्रॅक्टिस मॉडेल ठरला आहे। आज तरुण भारत संवादच्या टीमने या प्रभाग संघाला भेट दिली आणि त्यांचं कामकाज नक्की कसं चालतं याविषयी माहिती जाणून घेतली। प्रभाग संघाच्या अध्यक्ष नेहा केळकर यांनी माहिती दिली। एक बोलका प्रभाग संघ म्हणून आपण रत्नागिरीत आधीच प्रसिद्ध आहोत। तसंच राज्यावरून आपल्या इथे टीम आली की आपलं कामकाज कसं चाललंय ह्याची माहिती त्यांनी थोडक्यात घेतली। तर त्यांना लक्षात आलं जे काय आपले लेखे वगैरे आहेत ते सगळं अद्ययावत आहे, आपलं सेटअप पण अद्ययावत आहे। तर मग ह्याच्यानंतर आपण इमर्शन साईट म्हणून इकडे आपल्याला मान्यता मिळाली आणि तर ही माहिती घेण्यासाठी केंद्र शासनाकडून सुद्धा आपल्याकडे अधिकारी आलेत। त्यांनी पण आपली सगळी हिकडची तपासणी केली आणि त्यानुसार सूत्र हे अ थ्रेड ऑफ टुगेदरनेस हा जो अंक नवीन निघाला आहे, प्रकाशित झाला आहे केंद्र सरकारकडून, तर त्याच्यामध्ये आपली निवड झाली व आपल्यावर एक छान तिकडे लेखही लिहिलेला आहे। आणि मला अध्यक्ष म्हणून संधी सुद्धा मिळाली की त्या प्रकाशनाचा जो उद्घाटन सोहळा होता त्याच्यामध्ये एक वेलकम स्पीच करण्याची। प्रभागाच्या कामकाजाचं नियोजन नक्की कसं केलं जातं याविषयी प्रभाग संघ व्यवस्थापक साक्षी भुते म्हणाल्या। आहेत उद्योजकी आहेत तर यांना कामाचं नियोजन देतो, महिन्याच्या सुरुवातीला कामाचं नियोजन देतो आणि महिन्याच्या शेवटी त्यांचा आपण प्रत्येकाच्या कामाचा आढावा घेतो। तसंच जे आपले स्वयंसहायता समूह आहेत, ग्रामसंघ आहेत, तर त्यांचा वेळोवेळी आपण आढावा घेतो की बाबा कसं काम चाललंय। त्यांच्या लिपिक आहेत तर त्यांच्या लिपिकांचा आपण प्रभाग संघाच्या मीटिंगमध्ये, प्रभाग संघाच्या ऑफिसमध्ये आपण त्यांचे मीटिंग घेऊन त्यांचा आढावा घेतो की त्यांचे लेखे कसे अद्ययावत आहेत की नाही। CRPच्या माध्यमातून त्यांचे समूहांचे लेखे कसे अद्ययावत आहेत, कारण आता सध्या आपण लोकल ॲप्लिकेशनवर अपडेट होत आहोत, लेखे अपडेट होत आहेत। तर आपण या प्रकारची आपली सगळी पुस्तकं असतात, समूह असेल, ग्रामसंघ असेल, तर प्रभाग संघ असेल, तर वेळोवेळी आपण हे लेखे तपासण्याचं काम करतो। ग्रामसंघाच्या मीटिंगला समूहाचे लेखे तपासले जातात आणि त्यानुसार त्यांचं श्रेणीकरण केले जातं। तसंच प्रभाग संघाच्या मीटिंगला आपण ग्रामसंघाचे लेखे तपासून ग्रामसंघाचं सुद्धा आपण श्रेणीकरण करतो की प्रभागात विविध उद्योग व्यवसायांना चालना दिली गेली आहे। याविषयी MCRP विधी बारगुडे यांनी माहिती दिली। एकूण 242 समूह आहेत आणि ह्या समूहाचे आमचे साधारण 10 ग्रामसंघ आमचे धनज्योती महिला प्रभाग संघाला संलग्न आहेत। की ग्रामसंघ अंतर्गत आम्ही उद्योग सखी म्हणून एक केडर आम्ही कार्यरत केलेला आहे आणि त्यांच्यामार्फत आम्ही महिलांसाठी व्यवसाय उभा करण्याचं काम करतो। तर त्याच्यासाठी सर्वप्रथम महिला काय करू इच्छितात किंवा त्यांच्या काय मनामध्ये आहे हे सगळं करून आम्ही त्यांच्यावरती काम केलेलं आहे। त्याच्यावरून आम्ही धनज्योती महिला प्रभाग संघाकडून आम्ही त्यांना प्रशिक्षण दिलेले आहेत। त्याचप्रमाणे आमच्या जसं धनज्योतीकडून आम्हाला त्यांनी प्रशिक्षण आम्ही त्यांना लाभवतो, त्याचप्रमाणे ते जे ग्रामसंघ ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहेत त्या ग्रामपंचायती अंतर्गत पण त्यांना वित्त आयोगाकडून त्यांना प्रशिक्षण लावलं जातं। हे की कृषीमार्फत सुद्धा आम्ही त्यांना प्रशिक्षण लावलेली आहेत। हे असे आमचे पूर्ण ग्रामसंघ अंतर्गत 10 ग्रामसंघ अंतर्गत आमचे उत्पादक समूह आमचे झालेले आहेत आणि त्यांना 16 लाख रुपये शासनाकडून आमचे पूर्णपणे आलेले आहेत। कृती संगम योजनेअंतर्गत म्हणजे CMGP अंतर्गत आमच्याकडे साधारण आतापर्यंत 12 ते 13 प्रस्ताव झालेले आहेत आणि एक आहे ज्या महिला आमच्या उत्पादित करतात त्या सगळे प्रोडक्ट आमचे उमेद मार्टवरती सुद्धा ऑनलाईन करण्यात आलेले आहेत। खूप छान आपलं ह्या प्रकारे काम चाललंय आणि पुढे सुद्धा असंच काम करू। प्रत्येक महिलेला आपल्या इथे आत्मनिर्भर आणि सशक्त करण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने पावलं उचलून आपण पुढील काम करणार आहोत।